राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी आज सायंकाळी रामकुंडासह विविध स्थळांना भेट देत पाहणी केली। तसेच या ठिकाणी सुरू असलेल्या विविध विकास कामांना गती देण्याचे निर्देश दिले। नाशिक त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याचा सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव राजेश कुमार आज नाशिक येथे आले होते। दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक केल्यानंतर त्यांनी द्वारका परिसर, अमृतस्थान परवणी, रामकुंड काळाराम मंदिर, सीता गुफा, स्मार्ट सिटी नियंत्रण कक्ष आदी ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली। यावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, गृह विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, विभागीय आयुक्त तथा नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आदी उपस्थित होते।